श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। मन्नाथः श्री जगन्नाथः मद्गुरुः श्री जगद्गुरुः मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1662व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज कार्तिक शुद्ध एकादशी मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर 2024। उपदेशामृत संग्रह भाग 7 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ मुंबई दिनांक 17/4/1993 बैठक क्रमांक 159। परमपूज्य सद्गुरूंचा 59वा वर्धापन दिन दिनांक 24/2/1993 रोजी श्री क्षेत्र द्वारका येथे संपन्न झाला। त्यावेळी परमपूज्य सद्गुरूंनी दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाचं मी पठण करीत आहे। या आशीर्वादाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, तुमच्या एक लक्षात आलं असेल की रामराया हा अवतार जेव्हा निर्माण झाला ते राम अनेक ऋषीमुनींच्या आश्रमात गेल्याची उदाहरणं आहेत। वास्तविक रामासारखा राजा अनेक ऋषींच्या आश्रमात जातो काय, त्यांचे आशीर्वाद त्याला मिळतात काय, ते रामाला एक प्रकारचा बाण देतात काय की हा बाण जर तू टाकलास तर सर्वांचा नाश होईल असं त्याला आशीर्वाद देऊन सांगतात काय। रामायण बहुतेक सर्वांनी पाहिलेलं आहे, मी सोडलं तर बहुतेक सगळ्यांनी पाहिलंय। रामायणाचं चित्रण केलंय हे खरोखरच योग्य आहे। आमचे भक्त सुद्धा आम्हाला दटावून सांगतात की हे पहा, तुम्ही पाहिल्याशिवाय काय खरं नाही, तशी त्यांनी व्यवस्था केलेली असते, पाहावं लागतं। मी अगदी थोडा भाग पाहिला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की सामान्य जनांना मार्गदर्शन होण्यासाठी हे चित्रपट अतिशय छान आहे। तर हे राम ऋषी मुनींच्या आश्रमात गेले कसे? खरं वास्तविक ते राजपुत्र होते, राजे होते, त्यांना ऋषींच्या आश्रमात जायचं काहीही कारण नव्हतं। पण ऋषीमुनींच्या यज्ञयागामध्ये कर्मकांडामध्ये व्यत्यय आणणारे जे राक्षस होते त्यांचा नाश करण्यासाठी रामराया प्रत्येक भागामध्ये फिरले। त्या ऋषीमुनींनी रामरायाला सांगितलं, आम्ही जे यज्ञयाग करतो त्या यज्ञयागामध्ये हे राक्षस मद्य आणि मांस टाकतात, त्यामुळे यज्ञामध्ये फार मोठा व्यत्यय निर्माण होतो, त्यासाठी तू काही करू शकशील का? मग त्याने हातामध्ये धनुष्यबाण घेतलं आणि अवतार कार्याला सुरुवात केली। म्हणजे त्यांना सुद्धा हे कर्मकांड मान्य होतं, त्याने काही कर्मकांडावर टीका केली नाही। वास्तविक ते क्षत्रिय होते, क्षत्रियांना ब्राह्मणांना नावे ठेवणं फार सोपं जातं। इथे बसले त्यांना उद्देशून मी बोलत नाही, पण त्याच रामरायांनी क्षत्रिय असून सुद्धा सांगितलं की हे अवतार कार्य आहे, हे पूर्ण झालं पाहिजे। सांगण्याचं तात्पर्य तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल। तेव्हा आपण जे वेदांचं कार्य हाती घेतलेलं आहे याला ईश्वराची अनुभूती आहे, त्याच्याशिवाय हे होऊ शकणार नाही। तेव्हा माझी देवाजवळ अशी प्रार्थना आहे की या वैदिकांना अशी तू बुद्धी दे की तुम्हाला काय सहाय्य करायचे ते आम्ही करू, पण तुम्ही कार्य चालू ठेवा। आपल्या विचारात काही वेळा मतभेद असू शकतील, पण ते मतभेद हे व्यत्यय आणण्यासाठी असू नयेत, तर मतभेद हे नापसंतीसाठी असावेत। तेव्हा प्रत्येकाला माझं असं आग्रहाचं सांगणं आहे की तुम्ही लोक सुद्धा याच गोष्टीचा ध्यास घ्या की आमची संस्था ही देवकार्य करते, ही धर्मकार्य करते। आमचे गुरु जसे आम्हाला पूजनीय आहेत तसे आदरणीय पण आहेत आणि त्यांचाच अनुग्रह आम्हाला प्राप्त व्हावा अशी इच्छा तुम्ही व्यक्त करा। आणि मी तुम्हाला आत्ता त्या भाषेत सांगतोच आहे, तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीचं कार्य करा। आपण जे देवस्थान निर्माण केलं आहे ते अधिष्ठान आहे। पुष्कळ लोकांना अशा शंका येतात की इथे आरत्या चालतात, पूजा चालतात, याग काय चालतात, शेवटी काय तर म्हणाले कर्मकांडच। पण वस्तुस्थिती मात्र तशी नाही। कुठल्याही कार्याला अधिष्ठानाशिवाय कार्य पूर्ण होऊ शकत नाही। हे अधिष्ठान ठेवायचं म्हणजे त्या वेळेपुरतं तरी कर्मकांड केल्याशिवाय त्याला पर्याय नाही। आपलं मुख्य कार्य वेदांचं आहे
वेद आले, वेदांबरोबर शास्त्र आली, पुराणं आली, उपनिषद आली. परमेश्वरांनी आतापर्यंत जे जे अवतार घेतले त्यात समाजकार्य कोणी केलेलं दिसत नाही. की रामाने समाजकार्य केलं, कृष्णाने समाजकार्य केलं. आजकाल समाजकार्य करणारे 10 जण असतील तर 9.5 जवळजवळ ते असतात आणि अर्ध काहीतरी मानणारं असतं असं पाहायला सापडतं. तुम्ही कोणीही समाजकार्यात पडू नका. धर्मकार्यामध्ये समाजकार्य हे येतच. आमच्या भक्तांना आम्ही अनेक वेळा सांगितलेलं आहे की तुम्ही लोक आमच्या दर्शनासाठी येता, तुमच्या डॉक्टरचा खर्च बराच कमी झालेला आहे. हे काय चाललेलं आहे? हे समाजकार्य नाही का? तुमच्या मनाची दुःख बरीच कमी झालेली आहेत. हे सुद्धा समाजकार्यच आहे. समाजकार्य याचा अर्थ त्यांची घरं जाऊन झाडायची, पुसायची, त्यांचे कपडे धुवायचे याला समाजकार्य म्हणत नाहीत. तर आपण ज्याची कास धरलेली आहे, ज्याचे विचार आपण निरंतर आपल्या लक्षात ठेवत आहोत, त्याची जर कास धरली आणि त्याच्यावर आपण विश्वास ठेवला तर परमेश्वर तुम्हाला कुठेही दुःखी ठेवील असं मला वाटत नाही. फक्त तुमच्या पात्रतेपेक्षा तुम्ही अधिक मागू नका. की जसा द्वारकाधीश निर्माण झाला तसं आमचं स्थान केव्हा निर्माण होईल अशी कल्पना करू नका. तुमची योग्यता ती नाही. तुम्ही ज्यांच्या चरणाजवळ आलेले आहात ते चरणच तुम्हाला स्थैर्य देतील असं नक्की वाटतं मला. कारण गुरुपरंपरा ही त्यांनीच निर्माण केलेली आहे. आपण स्वतः गुरु झाले, आपण स्वतः शिष्य झाले. रामाने वसिष्ठांना गुरु केलं, कृष्णाने सांदीपनींना गुरु केलं. शिवाचा विचार केला तर ती परंपरा आजही चालू आहे. आमचे गुरु आहेत ते शिवस्वरूपीच आहेत आणि त्यांचाच अनुग्रह मला लाभलेला आहे. ही परंपरा आहे. माझ्या बोलण्यातून मी अनेक वेळाला हा उल्लेख केलेला आहे की गुरु करताना परंपरागत जे पुरुष चालत आलेले आहेत त्यांचाच अनुग्रह घ्या, बाकीच्यांना संत माना. हल्ली तर समाजात सुद्धा बरेच गुरु आहेत, प्रवचनकार आहेत, उत्तम सांगतात, उत्तम बोलतात, त्यांचाही लोक उदो करतात. हा त्यांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. आपण ऐकावं कोणाचंही, त्याला हरकत नाही, पण काय करायचं ते आपण ठरवावं. वर्णानाम ब्राह्मणो हो गुरुहु. ब्राह्मणाशिवाय कोणालाही गुरु करू नका. हे वाक्य वेदश्रुतीचं वाक्य आहे. इथे बहुतेक कोणी जातीयवादी नसावं असं एकंदरीत मला वाटतंय, आणि असेल तर उभं राहून सांगायला हरकत नाही की मी जातीयवादी आहे. तुम्ही माझे बोल ऐकण्यासाठी आलेले आहात, माझे आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहात. तुम्ही जर तुमच्या मनात काही गैरसमज असतील तर ते काढून टाका. तुमच्या डोळ्यासमोर फक्त एकच चित्र असावं. यांनी मार्गदर्शन जे केलेलं असेल हेच आमच्या जीवनाचं सार आहे, तेच आमचं सार्थक आहे. ह्यांच्या चरणाजवळ येऊन मी हा वाढदिवस साजरा केला, हे मोठं आश्चर्यच आहे खरं. माझी प्रकृती खरं द्वारकेला येऊन पोचण्याची नाही. मी द्वारकेला जाऊन तिथं राहू शकेन, तिथं हा वाढदिवस साजरा होऊ शकेल याची मला मोठी शंका होती. पण मनात एकसारखं असं वाटत होतं की सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रजः अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष ईशामि मा शुचः. हे वाक्य आहे, हे भगवंताचं वाक्य आहे. परमपूज्य सद्गुरूंनी याचा अर्थ पुढील भागामध्ये सांगितलेला आहे. आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. पुन्हा भेटूया पुढील भागासाठी उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.